नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरकमरे. आपण पाहतात बहुजनता लाईव्ह चॅनल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिखली या गावामध्ये पवारवस्तीपासून तर चिखलीपर्यंत जे अनधिकृत बांधकामं झालेले होते, त्यामध्ये बिल्डिंगी होत्या, घरं होते, दुकाने होते, शॉपिंग होते आणि अशा मोठ्या प्रमाणामध्ये हजारो घरं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शासनाच्या माध्यमातून हे सर्व बुलडोजर फिरून उद्ध्वस्त केलेलं होतं. अनेक घरा उद्ध्वस्त केल्यामुळं अनेक लोक जे होते अनेक वर्षापासून राहणारे हे बेघर झालेले होते आणि गेल्या 35-40 वर्षापासून इथं वास्तव्य करत असणारे या लोकांनासुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, बेघर केलेलं होतं. आणि म्हणूनच गेल्या 1.5-2 महिन्यापासून हे बेघर करणारे जे लोक आहेत ते रस्त्यावर आलेले होते. त्यांना कुठलाही आसरा नव्हता आणि त्याच्याच माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोठा आंदोलन सुरू आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वाहतूक आघाडी, अजित शेख यांच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक, सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन जे चिखलीकर जे नागरिक होते तेही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून आज महाराष्ट्र कामगार दिन होता. या महाराष्ट्र कामगार दिनाच्या निमित्त महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहर इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत शासनाच्या विरुद्ध घोषणा देत आमचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत. बाबासाहेबांच्या नावाने घोषणा देत असताना त्यांचे घरं उद्ध्वस्त केलेले आहेत, त्यांनासुद्धा सहारा मिळाला पाहिजे, त्यांना घरे मिळले पाहिजे. त्या माध्यमातून ते रस्त्यावर उतरलेले होते. आणि नुकतंच काही दिवसापासून आता जे मंदिरं आहेत, काही मुस्लिम मंदिरं आहेत, काही हिंदू मंदिरं आहेत आणि अनेक घरं तिथं त्या ठिकाणी मुस्लिम लोक राहत होते, यांना सर्वांनाच बेघर केलेलं आहे. आणि जे मंदिरं आहेत आता ते अनधिकृत म्हणून त्यांना नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून हे आंदोलन, धरणं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अजित शेख यांच्या माध्यमातून, वाहतूक आघाडीच्या. आणि ह्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश येताना आज महाराष्ट्र दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त हार अर्पण केलेला आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे. आणि पुष्पहार अर्पण केल्यानंतर घोषणा देत हे पुन्हा महानगरपालिकेच्या गेटसमोर आलेले आहेत आणि महानगरपालिकेच्या गेटसमोर येऊन त्यांनी जोरदार निदर्शनं केलेले आहेत, जोरदार घोषणा दिलेल्या आहेत, शासनाच्या विरुद्ध घोषणा दिलेल्या आहेत. आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आम्हाला हक्क आहे इथं राहण्याचा. अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्य करत असताना आम्हाला बेघर केलेलं आहे. कुठलीही सूचना न देता हे बेघर केलेले जे नागरिक आहेत हे सर्व कुटुंबासह लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, वृद्धांपर्यंत आज या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचं नेतृत्व अनेक पक्षाचे अनेक नेते होते आणि खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या माध्यमातून, वाहतूक आघाडीच्या माध्यमातून हा स्टेज, याचं सगळं परमिशन, परवाना म्हणाया हे सर्व घेतलेलं आहे. त्याच्या माध्यमातून हा मोर्चा, निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. तुम्ही बघतात बाळासाहेब आढागळे, अनेक RPIचे नेते यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शासनाच्या विरोधामध्ये जोरजोराने घोषणा देताना आपल्याला हे बघायला मिळत आहेत. आपल्याला जे बेघर केलेले आहेत चिखलीकर यांना जे रस्त्यावर आणलेलं आहे, गेल्या 30-35 वर्षापासून इथं वास्तव्य करत होते, राहत होते, हक्काचे त्यांचे घरं झालेले होते. सर्व पुरावे असताना हे घरं, दुकानं, शॉपिंग, मंदिरं उद्ध्वस्त करताना तुम्हाला या पिंपरी चिंचवडकरांच्या माध्यमातून तसंच या महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते? आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला या बातमीवर कमेंट करायचं आहे, सांगायचं आहे. निश्चितपणे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, काय नाही मिळाला पाहिजे
तो आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपल्याला कळवायचा आहे. हा निषेध मोर्चा जो निषेध आंदोलन या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, मला मोठा वाढता प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला बहुजनाच्या हक्काचं चॅनल जे आहे ह्या बेघर झालेल्या लोकांच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आपल्याला काय वाटत असेल अशा वेगवेगळ्या बातम्या आम्हाला बहुजनताई लाईव्ह चॅनलला मोबाईल नंबर 89 75 25 79 59 यावर आपली प्रतिक्रिया आणि आम्हाला बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला कळवायचं आहे, संपर्क साधायचा आहे. पाहत राहा बहुजनताई लाईव्ह चॅनल. ऊपर मत जाओ, जूते पहन के नीचे आओ. आधी लाइव ऊपर गए, 4 लोग जाएंगे. आपको आना है दिवाली ठीक हो जाए. क्या बोलते हैं? फोटो मारना. नहीं इधर है. जाओ ना. ऊपर मत जाओ, जूते पहन के नीचे आओ. आधी लाइव ऊपर गए, 4 लोग जाएंगे.